श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे 19 म्हणजे 15 जुलै नंतर यूट्यूबमध्ये बरेच मोठे अपडेट आलेले आणि त्यानुसार प्रत्येक यूट्यूबरला काही ना काहीतरी प्रॉब्लेम यूट्यूबने दिलेला. कितीतरी क्रिएटरांना त्यांना फेस करावे लागले. कुणाचे तर चॅनलच डिलीट झाले. प्रत्येकाचं काही ना काहीतरी झालेलं. मी तुम्हाला स्क्रीनशॉट जोडत आहे. ती घटना माझ्यासोबत सुद्धा घडलेली. ठीक आहे. आता 4 महिने झाले हे मी कुणाला सुद्धा यूट्यूबमध्ये म्हणजे माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत यूट्यूबच्या, त्यांनाच फक्त माहिती होतं. बाकी मी हे तुम्हाला कोणाला सांगितलं नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला टाकणं खूप गरजेचं आहे. कारण मला त्यावेळेला अपयश आलेलं आणि अपयश आपण ज्या वेळेला त्यात यश मिळवू त्याच वेळेला ते लोकांना सांगितलेलं बरं असं मला वाटतंय. तसं तर पाहिलं तर माझी काहीच चूक नव्हती. कसं झालेलं तुम्हाला तर तो व्हिडिओ माहिती असेल. मी मार्चमध्ये टाकलेला की वर्क फ्रॉम होम, घर बसल्या तुम्ही घरी राहून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता असं मी त्याला थंबनेल दिलेलं. मशीनचा व्हिडिओ होता. मी त्यामध्ये काय सांगितलेलं, मशीनवर काम करून तुम्ही महिन्याला किती कमवू शकता असं मी सांगितलेलं. त्यात असं दुसरं काहीही नव्हतं. कोणाचाच कंटेंट नव्हता वापरलेला. जे काही आहे ना मी ते स्वतःचं सांगितलेलं. असंही नाहीये की मी जगावेगळा कंटेंट बनवलेला. त्याच्यासारखे जवळजवळ यूट्यूबवर एक 15 ते 20 व्हिडिओ आहेत. वर्क फ्रॉम होम, घर बसल्या कसा व्यवसाय करायचे आणि घरी राहून पण आपण कसे पैसे कमवू शकतो. माझी अशी मेंटॅलिटी होती बाबा यातून बऱ्याच ताईंना मोटिवेशन मिळेल आणि झालं पण तसंच. बऱ्याच ताईंचे मला त्याला मेसेज होते. जवळजवळ ना तो 78 ते 79,000 व्हिडिओ गेलेला. त्यातून सबस्क्रायबर पण चांगले मिळालेले आणि रेव्हेन्यू सुद्धा चांगला मिळालेला. 38 ते 40च्या दरम्यान रेव्हेन्यू ऍड झालेला. नंतर लगेच मी 3-4 दिवसात झोमॅटो स्विगीवरून कसा व्यवसाय करायचा घर बसल्या तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला. आणि त्या व्हिडिओचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगू. मी सांगितलेलं त्या व्हिडिओमध्ये आमच्यावरती 3ऱ्या माळ्यावर काकू राहतात. त्या स्वतः व्यवसाय करतात आणि त्यांनी मला सांगितलेलं की हे बऱ्याच ताईंना सांग ज्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत. कारण त्यांचे म्हणजे त्या फक्त यूट्यूबमधून पैसे नाही अशा पण कमवू शकतात. म्हणून मला ते झोमॅटो स्विगीवरून आपण घर बसल्या कसं ऑर्डर घेऊन पैसे तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल दाखवायचं होतं. का तर माझ्या इथे आहे. मी म्हटलं बाहेरून तुम्हाला कुठून माहिती मिळण्यापेक्षा मी डायरेक्ट दाखवू शकते. पण असं झालं की यूट्यूबनं माझा तो टेलरिंग मशीनवरती बनवलेला व्हिडिओ त्याच्यावरच मला यूट्यूबने वॉर्निंग दिली. तर यूट्यूबनं काय केलं, 19 जुलैला माझा तो टेलरिंगचा व्यवसाय होता ना वर्क फ्रॉम होम, त्याच्यावरच वॉर्निंग देऊन टाकले. मी एवढी दिवसभर टेन्शन मध्ये होते ना, मला काय करायचं सुचतच नव्हतं. आणि त्यानंतर ना एक 3-4 तासांनी SP टेक मराठी यूट्यूब चॅनल आहे त्या दादांचा व्हिडिओ पडला. त्यांना सुद्धा वॉर्निंग आलेलं. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की बाबा असं ट्रेनिंग घ्या, काही घाबरण्यासारखे नाहीये. नंतर हिंदी मनोज देव या सगळ्यांचे व्हिडिओ पडायला लागले की असं म्हणजे यूट्यूबकडनं वॉर्निंग येते किंवा स्ट्राईक येते तर त्यासाठी पुढची प्रोसेस काय करायची. आणि मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जर असं आलं तर घाबरायचं नाही. त्याच्यावर काय काय करायचं ते पुढे सांगितलेलं. त्यांचं ट्रेनिंग घ्यायचं. मग मी त्याप्रमाणे केलं. त्यांचं ट्रेनिंग घेतलं. काय ते ऑनलाईनच होतं आणि त्यात काही सुद्धा अवघड नव्हतं. फक्त यूट्यूबच्या काही गाईडलाईन होत्या त्या तुमचं परत उल्लंघन करू नका असं त्याच्यात सांगितलेलं. आणि काय काय गाईडलाईन आहेत तुम्हाला समजल्या का, यस नो करायचं होतं ते केलं. आणि नंतर मग मला सांगितलं की 19 ऑक्टोबरला तुमचं ते वॉर्निंग हटली जाईल. पण 3 महिने परत माझा यूट्यूबकडे चॅनल म्हणजे यूट्यूबचं त्याच्यावर लक्ष राहणार होतं. आणि त्यामुळे मी एवढी टेन्शन मध्ये होते की जर त्याच वेळेला मी अजून काय केलं, माझा झोमॅटो स्विगीचा होता घर बसल्या कसे पैसे कमवायचे तो लगेच मी प्रायव्हेट करून टाकला. आणि यूट्यूबवरून आपण कसे पैसे कमवू शकतो तो सुद्धा एक व्हिडिओ होता, तो सुद्धा प्रायव्हेट केला. आणि तसं पाहिलं तर झोमॅटो स्विगीला 22 ते 24,000 व्ह्यूज आलेले आहेत. त्यातून जवळजवळ $12 ते $13 मिळालेले. याचे असे जवळजवळ मला $50 ते $60 मिळालेले. 10 तारखेला ऍडसनला पैसे जमा होतात. ऍडसनला पैसे जमा झालेले आणि 21 तारखेला माझ्या अकाउंटला पेमेंट पडणार होतं. आणि 19 तारखेला तर त्याच्यावर वॉर्निंग आली. मला तर काय करावं काही समजणे झाले. बाकीचे व्हिडिओ पण मी प्रायव्हेट केले. आता त्यांना तर रेव्हेन्यू एवढा आहे. मी म्हटलं आता काय मला यूट्यूब पेमेंट देत नाही. आता हे जवळजवळ $50 ते $60 होते. तसं तर मला यूट्यूबचा तो पगार चांगला चालेला. मी तो TCLचा TV घेतला तुम्हाला तर दाखवलंच. पण जरी हे कमी झाले असते तरी मला पेमेंट पडलंच असतं एवढी गॅरंटी होती. पण हे बघा शेवटी कुणाला म्हणजे एवढं मेहनत केलेली एवढे छान व्ह्यूज आलेला
एवढा सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलेला, मला एवढं टेन्शन होतं ना, पण झालं नशिबानं त्याचे सगळे डॉलर आहेत ते मला मिळाले. मग नंतर नेक्स्ट मला वाटलं नेक्स्ट पेमेंटमध्ये कट होतील ते डॉलर, पण नाही झाले. म्हणजे परत ते काही कट झाले नाहीत, त्यांनी फक्त तिथं रिमूव्ह केला कंटेंट. आणि परत मग मी काय केलं, मग जेवढे होते ना मला असं वाटत होतं की वर्क फ्रॉम होमचे व्हिडिओ होते ना ते सगळे मी प्रायव्हेट करून टाकले. का तर यूट्यूबचं आपल्यावर लक्ष राहणार आहे आणि 3 महिन्यात जर परत एखादा व्हिडिओ सापडला आपला तर मग यूट्यूब आपल्याला स्ट्राईक देणार, बस 7 दिवस टाकता येणार नाही या. आणि तीच पॉलिसी डेंजरस पॉलिसी असं टाकलेलं. मग तीच पॉलिसी परत मला यूट्यूबवर पडली तर मग असं न होतं. आणि मी यूट्यूबची माहिती जगाला सांगते, मी सांगते लोकांना तुम्ही ह्या चुका करू नका, त्या करू नका. आणि डायरेक्ट यूट्यूबनंच मला पकडलं. मग मला पण टेन्शन राहणारच ना की आपण चुकतो, आपल्याला यूट्यूब पकडू शकतं ना, आपण लोकांना काय गाईड करणार. पण एक सांगू, त्यामध्ये माझी काहीच चुकी नव्हती तरी सुद्धा यूट्यूबनं दिलेलं. तुम्ही बघू शकता वर्क फ्रॉम होम, घर बसल्या मशीनवर कसे पैसे कमवायचे याचे कितीतरी व्हिडिओ असतील. आणि तो व्हिडिओ माझा बऱ्याच ताईंनी बघितला असेल तरी सुद्धा यूट्यूबने त्याच्यावर वॉर्निंग दिलेली. काहीच नव्हतं वॉर्निंग देण्यासारखं. पण ना मी 3 महिन्यांना एवढं टेन्शनमध्ये, मला प्रत्येक व्हिडिओ बनवताना ना एवढं टेन्शन यायचं किंवा थंबनेल देताना. तेव्हापासून मी ना थंबनेल मला ना सगळे साधे सिंपल पद्धतीने दिले. अजिबात माझी खूप इच्छा होती की तुम्हाला अजून कोणकोणते व्यवसाय सांगावे का तर घर बसल्या, पण मी नंतर कॅन्सल केलं. म्हटलं नको, आपण जगाला सांगायला जाऊ पण यूट्यूब आपल्या बाबतीत काही ना काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो. नंतर मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते यूट्यूबचे नियम प्रत्येक वेळी बदलतात आणि कुणाला काय करेल ना यूट्यूब ते सांगू शकत नाही. तुम्हाला जर कधी स्ट्राईक आली, वॉर्निंग आली, काही येऊ द्या, अजिबात ना मी त्या परिस्थितीतून गेले म्हणून मला माहित आहे अजिबात हायपर व्हायचं नाही, शांत राहायचं. त्याच्या संदर्भात काहीतरी सोल्युशन काढणारे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला भरपूर सापडतील. आणि असं काही नाहीये हिंदी टेकवाले प्रत्येक वेळी खोटीच बातमी सांगतात असं काही नाही. त्यातून पण बरंच शिकण्यासारखं असतं. काही गोष्टी त्यांनी चांगल्या सांगितलेल्या असतात, मग ते व्हिडिओ बघायचे आणि त्याप्रमाणे प्रोसेस करायची, काही प्रॉब्लेम येत नाही. ट्रेनिंग घेतलं की यूट्यूब परत आपल्याला आहे तसं व्हिडिओ टाकायची ह्याची परवानगी असते. पण मी सुद्धा त्या वेळेला 4-5 दिवस व्हिडिओ टाकलेच नव्हते. मी यूट्यूबच्या व्हायटी स्टुडिओ पण ओपन करायचे नाही, काहीच करायची नाही, एवढी मला ती भीती बसलेली. पण काही नाही, परत आत्ता मला ते आठवलं ना तरी असं वाटतं अरे काहीच नव्हतं तरी आपण काय एवढं घाबरलेलो. पण वेळ येते ना त्यावेळेला आपण घाबरतोच, मग ती काही असू द्या, कारण एवढी आपण मेहनत केलेली असते, कष्ट केलेले असतं, ते वाया जाताना दिसतंय म्हटल्यावर खूप त्रास होत असतो. पण नाही, यूट्यूबनं तेवढं तरी केलं बाबा की त्याचं पेमेंट तरी मला दिलं, त्यामुळे मला काही वाटलं नाही. पण म्हणून तर मी परवा व्हिडिओ टाकलेला की तुम्ही जर अशी थंबनेल देत असाल ना. आणि यानंतर मी एक केलं, ज्या ताईंचे मी व्हिडिओ बघायचे त्या ताईंच्यावर जर 100% एवढं तुम्ही कमवू शकता किंवा असं काय असेल तर मी त्या ताईंना कमेंटमध्ये जाऊन सांगायची ताई तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बनवा. का तर पण मी त्यांना नव्हते सांगत की मला आले, का तर एक लोकांचा विश्वासच बसणार नाही. पण आज मी तुम्हाला काय सांगितलं, स्क्रीनशॉट जोडून सांगते. का तर तुम्ही जर ही चूक करत असाल ना तर आत्ताच सावध व्हा, कारण यूट्यूब कधी कोणाला काही देऊ शकतं ना हे मी पण नाही सांगू शकत. मला काय बघितलं असं ना आता त्यावेळेला मलाही असं वाटलं अरे कितीतरी माझ्यासारखे व्हिडिओ आहेत त्याच्यावर यूट्यूब काय ऍक्शन घेत नाही, माझ्यावरच का घेते, असं प्रत्येकाला प्रश्न मनात निर्माण होत असतो. आणि सगळ्या म्हणजे बऱ्याच जणांना हे काही ना काहीतरी यूट्यूबनं वॉर्निंग दिलेलं, असं कोणच नव्हतं की बाबा त्याला काहीच वॉर्निंग नाही दिली. प्रत्येकाला वॉर्निंग दिलेले, कुणाकुणाला स्ट्राईक दिलेलं, म्हणजे सगळं घाबरून सोडलेलं. त्यामुळे यूट्यूबनं आता खूप स्ट्रिक्टली झालंय. जरी तुम्ही स्वतःचा कंटेंट टाकत असला त्यांचं यूट्यूबचं काय मत होतं, तुम्ही करताय ना मग ती लोक करतील हे कशावरून, तुम्ही लोकांना असं म्हणजे थोडक्यात काही फसवू नका. समज होतं की तुम्ही कमवू शकता मग लोकच त्यांची ते कमवतील असं कशावरून, त्यापेक्षा तुम्ही सांगूच नका ना किती कमवताय काय. तेव्हापासून आणि बरेच व्हिडिओ तर तुम्ही बघितले की पेमेंट पैसा व्हिडिओमध्ये अजिबात जास्त त्याच्या संदर्भात बोलायचं नाही, काय असेल ते. म्हणून तर यूट्यूबचं पेमेंट सुद्धा सांगायला यूट्यूबवर परवानगी नाहीये, लगेच यूट्यूब स्ट्राईक देतं, नाहीतर काही ना काहीतरी देत असतं. त्यामुळे ना तुम्ही जर व्हिडिओ बनवताना जरा जपूनच बनवा. आपण काही नियमांचं उल्लंघन नाही ना केलं तरी बऱ्याच वेळेला असं स्ट्राईक येते किंवा वॉर्निंग येते, त्यावेळेला घाबरायचं नाहीये. आपण प्रामाणिक असलो ना की आपल्याला आपल्या प्रामाणिकपणाचं फळ मिळतं, हे नक्की आहे. मी ते यूट्यूबमध्ये बऱ्याच वेळेला अनुभवलेलं आहे. कारण बघा ना त्यावेळेला जर माझे जवळजवळ म्हणजे $50 ते $60 काही चेष्टा होती का, जवळजवळ 4 ते 5 हजार पेमेंट, 4 ते 5 हजार होते. पण तरी पण यूट्यूबनं दिलं, त्यातच मी मेहरबान केली. आणि कसं झालं मला वाटलं नेक्स्ट पेमेंटमध्ये ते कट होईल, पण नाही, यूट्यूबनं कट केलं. पण ना मला ना ते झोमॅटो आणि स्विगीचं ना खरंच तुम्हाला सांगायचं होतं, पण मी नाही त्या संदर्भात व्हिडिओ टाकू शकत, कारण
परत यूट्यूबने ॲक्शन घेतली तर. पण जर तुम्हाला त्याच्यावर व्यवसाय करायचा असेल ना, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला झोमॅटो स्विगीचे जे ब्रँचेस असतात ना तिथं जाऊन व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन फॉर्म बघा, त्याची माहिती घ्या. खरंच तो व्यवसाय करण्यासारखा आहे, त्यातून पेमेंट घेण्यासारखं आहे, ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता. हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.